बांगलादेश जळत आहे। शेकडो तरुणांचा मृत्यू झालाय। हजारो लोकांना अटक करण्यात आली। शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर त्यांना काही तासात देश सोडावा लागलाय। अशात आता अनेक शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवल्या जात आहेत। बांगलादेशातही अफगाणिस्तानगत परिस्थिती निर्माण होते का? भविष्यात येथे कट्टरतावादी शक्तींचं वर्चस्व राहणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जातो। बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी शेख मुजीबुर रहमान यांनी आपलं आणि आपल्या कुटुंबाचं बलिदान दिलं। आज त्यांच्या फोटोवर हातोडा मारण्यात आला। स्वतःला बेरोजगार समजणारे आणि सरकारवर नाराज असलेले तरुण आंदोलक तोडफोड करत आहेत। देशातली संग्रहालये पेटवली जात आहेत। तरुण आंदोलकांची कृती अजिबात समर्थनीय ठरणार नाही। लोकशाही देशात हे लाजिरवाणं चित्र आहे। असंही बोललं जातं की पडद्यामागे पाकिस्तान आणि चीननं जमियत सोबत शेख हसीना यांच्या सरकारबाबत लिहिलेली स्क्रिप्ट आता खरी ठरताना दिसत आहे। चीन आणि पाकिस्तानला लगाम घालण्यासाठी भारतानं अलीकडेच बांगलादेश सोबत आणखी एका बंदर करारावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे चीन आणि पाकिस्ताननं एकत्रित कट रचला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। यासाठी पुन्हा एकदा त्याच जमाते इस्लामीचा मोहरा म्हणून वापर करण्यात आला, ज्यानं पूर्व पाकिस्तान बांगलादेश बनवताना पाक लष्करासोबत नरसंहार घडवून आणला। बांगलादेशात जमाते इस्लामी हा बांगलादेशातील सर्वात मोठा इस्लामी पक्ष आहे। ब्रिटिश भारतात मौलाना मौदूदी यांनी 1941 मध्ये त्याची स्थापना केली होती। मौदूदी सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी वसाहत विरोधी लढ्यात जोडले गेले होते, परंतु लवकरच त्यांनी पक्ष सोडला। यानंतर त्यांनी इस्लामिक राजवट पुन्हा निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशाने गट विकसित केला। हकीमिया ही संकल्पना लोकप्रिय करण्याचं श्रेय मौदूदी यांना जातं। म्हणजेच सार्वभौमत्व देवाचं आहे, मानवाचं नाही। ज्यासाठी इस्लामिक शासन आवश्यक आहे, त्यातून जमाते इस्लामीची स्थापना झाली। इस्लामिक मूल्यांनुसार समाजात परिवर्तन घडवणे हा त्याचा उद्देश होता। 1947 मध्ये भारताची फाळणी होऊन 2 स्वतंत्र राष्ट्र भारत आणि पाकिस्तान निर्माण झाली। तेव्हा जमाते इस्लामीचे स्वप्न भंगलं। पाकिस्तान हे मुस्लिम बहुल राष्ट्र बनलं, तर भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनलं। त्यात बहुसंख्य हिंदू आणि मुस्लिम अल्पसंख्याक होते। मौदूदी धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीच्या विरोधात होते। मौदूदींचा सुरुवातीला पाकिस्तानच्या कल्पनेला विरोध होता, कारण तो इस्लामी तत्वांऐवजी मुस्लिम राष्ट्रवादावर आधारित होता। भारतीय राज्य 2 राष्ट्रांमध्ये विभागले गेले, परंतु जमाते इस्लामीनं एकात्मिक मुस्लिम राज्याचं स्वप्न सोडलं नाही। सध्याच्या बांगलादेशाला पूर्व पाकिस्तान असं नाव देण्यात आलं, त्यामुळे तेथे जमाते इस्लामी सुरू झाली। 1971 मध्ये पाक लष्कराला पाठिंबा दिला होता। जमाते इस्लामीनं 1971 मध्ये बांगलादेशी स्वातंत्र्य युद्धात पाकिस्तानी लष्करासोबत काम केलं होतं, मात्र त्यांना यश आलं नाही। या काळात पूर्व पाकिस्तानमधील जमाते इस्लामीचे अमीर गुलाम आझम हे शांतता समितीचे संस्थापक सदस्य आणि सर्वोच्च नेते होते। जमाते इस्लामीनं पाकिस्तानी सैन्याला पाठिंबा देण्यासाठी अल बद्र आणि अल शम्स सारखे इतर गट देखील तयार केले। पूर्व पाकिस्तानमधील जमाते इस्लामीची विद्यार्थी शाखा शिबीर या इस्लामिक विद्यार्थ्यानं अल बद्रची निर्मिती केली। त्यावेळी अल बद्रची मुख्य मोहीम विशेषतः विचारवंतांना मारणं ही होती। अल शम्स, मुजाहिद आणि पूर्व पाकिस्तान सिव्हिल आर्म फोर्सेस सारख्या पाकिस्तानी समर्थक लढाऊ गटांनी इतर इस्लामी गटांमधील सदस्यांची भरती केली। जमाते इस्लामीनं इतर इस्लामिक गटांच्या या सदस्यांवर पूर्ण नियंत्रण ठेवलं आणि या लढवय्यांसाठी शस्त्र वाटप आणि लष्करी प्रशिक्षण आयोजित करण्याची जबाबदारी घेतली। मात्र बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर तिथे जमाते इस्लामीला स्थान नव्हतं। पाकिस्तानी लष्कराला पाठिंबा देणारे अनेक नेते पाकिस्तानात पळून गेले। राष्ट्रपिता म्हणून शेख मुजीबुर रहमान हे 12 जानेवारी 1972 रोजी स्वतंत्र बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान झाले। धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, समाजवाद आणि लोकशाही या 4 तत्वांच्या आधारे त्यांनी बांगलादेशची पहिली राज्यघटना तयार केली। या राज्यघटनेच्या कलम 38 अन्वये बांगलादेशामध्ये धार्मिक संबंध आणि उद्दिष्टांच्या आधारावर राजकीय पक्षांवर बंदी घालण्यात आली। शेख मुजीबुर रहमान आणि त्यांच्या कुटुंबाची 1975 मध्ये हत्या झाली। यासोबतच शेख मुजीब यांची जागा घेण्याची क्षमता असलेल्या इतर 4 प्रमुख राष्ट्रीय नेत्यांची हत्या करण्यात आली। त्यानंतर 1977 मध्ये मेजर जनरल जियाउर रहमान बांगलादेशचे राष्ट्रपती झाले। त्यांनी बांगलादेशाच्या घटनेतील 5व्या दुरुस्तीद्वारे जमाते इस्लामीसाठी राजकीय सहभागाचा मार्ग मोकळा केला।
या दुरुस्तीनं धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाच्या तरतुदी रद्द केल्या आणि धर्माच्या आधारावर राजकीय पक्ष स्थापन करण्याची तरतूद केली. जियाउर रहमानच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी खलिदा जिया यांनी ती पुढे नेली आणि जमाते इस्लामीला पाठिंबा देत राहिले. यानंतर जमाते इस्लामीनं खलिदा जिया यांच्या राजकीय पक्ष BNP सोबत युती केली. जमाते इस्लामीनं बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी देशाचा प्रमुख विरोधी पक्ष सोबतही काम केलं. BNP आणि जमाते इस्लामीच्या नेतृत्वाच्या काळात गैरमुस्लिम आणि वांशिक अल्पसंख्याक अत्यंत असुरक्षित बनले आणि हे जातीय हिंसाचाराच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमधून दिसून आलं. 2008च्या निवडणुकीपूर्वी शेख हसीना यांनी जमाते इस्लामीच्या विरोधात आवाज उठवला आणि निवडणुका जिंकल्यानंतर 1970च्या युद्ध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांना शिक्षा देण्याची घोषणा केली. निवडणूक जिंकल्यानंतर शेख हसीना यांनी 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाची स्थापना केली आणि 1973च्या मूलभूत कायद्यात सुधारणा केली. मूळ कायद्यातील सर्वात महत्त्वाची दुरुस्ती म्हणजे ती व्यक्तिव्यतिरिक्त संस्थांपर्यंत वाढवण्यात आली. जून ते डिसेंबर 2010 दरम्यान अनेकांना अटक करण्यात आली तेव्हा हा कायदा लागू झाला. या कायद्यानंतर पहिल्यांदाच जमाते इस्लामीचा नेता अब्दुल कादर मुल्ला याच्यावर डिसेंबर 2013 मध्ये खटला चालवण्यात आला आणि मुल्ला याला फाशी देण्यात आली. कादर मुल्लाला फाशी दिल्यानंतर जमाते इस्लामीच्या इतर अनेक नेत्यांवर खटला चालवला गेला आणि त्यांना फाशी देण्यात आली. त्यात एप्रिल 2015 मध्ये मोहम्मद कमरुझान, नोव्हेंबर 2015 मध्ये अली हसन मोहम्मद मुजाहिद, 11 मे 2016 रोजी मोतीउर रहमान निजामी आणि 3 सप्टेंबर 2016 रोजी मीर कासिम अली यांचा समावेश आहे. यासोबतच 2013 मध्ये उच्च न्यायालयानं जमातची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी बेकायदेशीर ठरवली. या निर्णयानंतर निवडणूक आयोगानं ऑक्टोबर 2018 मध्ये जमातची नोंदणी रद्द केली होती. गुप्तचर आणि पक्षाच्या कागदपत्रांनुसार जमाते इस्लामी गेल्या 15 वर्षापासून कमकुवत होत असल्याच्या व्यापक समजाच्या विरुद्ध प्रत्यक्षात ती ताकद वाढत होती. पोलिसांच्या गुप्तचर अहवालानुसार 2008 मध्ये पक्षाच्या स्थायी सदस्यांची संख्या 23,863 होती तर 2023 मध्ये ही संख्या 73,000 झाली होती, जी तिप्पट होती. यासोबतच पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्याही 3 पटीनं वाढल्याचं 2.21 लाखांवरून 6.39 लाखांवर पोहोचल्याचे दस्तऐवजात म्हटलंय. पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांची संख्या 5 पट अधिक आहे. महिला कामगारांची संख्या 4 पट वाढली आहे. त्याचप्रमाणे सहयोगी सदस्यांची संख्या 2008 मधील 1.03 कोटी होती ती आता 2.29 कोटी झाली. गेल्या 15 वर्षात पक्षानं शांतपणे आपली स्थिती सुधारल्याची पोलीस गुप्तचर अहवाल दर्शवतो. अहवालानुसार त्यांनी सर्व 300 मतदारसंघासाठी उमेदवारांची प्राथमिक यादी तयार केली आहे आणि 10 मंत्रालयांसाठी संभाव्य मंत्र्यांची यादी देखील तयार केली. 2023च्या निवडणुकीपूर्वी जमातनं उमेदवार निवडताना विविध व्यवसायांशी संबंधित पक्ष कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं, ज्यात व्यापारी, डॉक्टर, अभियंता, पोलीस आणि माजी नोकरशाह यांचा समावेश आहे. त्यात लोकप्रिय आणि त्यांच्या क्षेत्रात बऱ्यापैकी प्रभाव असलेले अनेक लोक निवडले. अशाच वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.